नमस्कार, मी शैलेश रमेश आपसिंगेकर आज आपणास नागपंचमीचे मराठीतून माहिती सांगणार आहे, महत्त्व सांगणार आहे. माझे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. यंदा 2026मध्ये नागपंचमी 17 ऑगस्ट सोमवार रोजी साजरी केली जात आहे. श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4:52 सुरू होईल व 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता संपेल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:51 ते 8:29 पर्यंत आहे. अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग व सणासंदर्भातील तपशील सनातन संस्था येथे पाहू शकता. नागपंचमी 2026 मुहूर्त आणि तिथी तारीख 17 ऑगस्ट 2026 सोमवार. शुभ मुहूर्त सकाळी 5:51 ते सकाळी 8:29. पंचमी तिथी प्रारंभ 16 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4:52. पंचमी तिथी समाप्त 17 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5 वाजता. पूजेचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये. श्रावणी सोमवार योग. यंदा नागपंचमीच्या दिवशीच पहिला श्रावणी सोमवार आला आहे, ज्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले आहे. नागपूजा. या दिवशी अनंत, वासुकी, शेष, तक्षक अशा विविध नागदेवतांचे पूजन केले जाते. नैवेद्य. नागाच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला दूध, लाह्या आणि गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. रक्षण प्रार्थना. सर्पभय दूर राहावे आणि कुटुंबाचे कल्याण व्हावे अशी नागराजाकडे प्रार्थना केली जाते. वर्ष 2026मध्ये नागपंचमी 17 ऑगस्ट सोमवार रोजी साजरी केली जाईल. यंदा नागपंचमीच्या दिवशी श्रावण महिन्यात पहिला सोमवार येत असल्याने शिवपूजा आणि नागपूजा असा अतिशय शुभ आणि दुर्मिळ योग जुळून आला आहे. 24 फेब्रुवारी नागपंचमी 2026 तिथी आणि शुभ मुहूर्त. हिंदू पंचांगानुसार नागपंचमीचा सण हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी पंचमीला साजरा केला जातो. नागपंचमी तारीख सोमवार 17 ऑगस्ट 2026. पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 5:51 ते सकाळी 8:29 पर्यंत. कालावधी 2 तास 37 मिनिटे. पंचमी तिथी प्रारंभ 16 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4:52 वाजता. पंचमी तिथी समाप्ती 17 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता. नागपंचमीचे आणि धार्मिक सांस्कृतिक महत्त्व. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानण्याची परंपरा आहे. शेतातील पिकांचे उंदरापासून रक्षण करणाऱ्या नागाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. कालसर्प दोष निवारण. ज्या लोकांच्या पत्रिकेत कालसर्प दोष असतो ते या दिवशी नागदेवतेची विशेष पूजा करून दोष निवारणाचे उपाय करतात. भावाच्या रक्षणासाठी व्रत. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी उपवास करतात. 9 नागाचे स्मरण. या दिवशी अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाळ, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 9 प्रमुख नागदेवतांची पूजा केली जाते. पूजाविधी. घरच्या घरी कशी करावी. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार आता प्रत्यक्ष जिवंत नागाची किंवा वारुळाची पूजा करण्याऐवजी घरामध्येच पूजा केली जाते. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. घराच्या मुख्य दरवाजावर किंवा पूजेच्या ठिकाणी नागाचे चित्र लावावे किंवा मातीची, धातूची नागाची मूर्ती स्थापना करावी. नागदेवतेला हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि सुगंधी धूप अर्पण करावा. नैवेद्य. नागदेवतेला दूध, लाह्या आणि गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो.